निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनर्निरीक्षण या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात SIR प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनुसार मतदारांची मॅपिंग प्रक्रिया सुरू असून शहर व तालुक्यामध्ये BLO सदर काम करत आहेत. शहरात SIR मॅपिंगचे काम करत असलेल्या एका BLOला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रिसोड लोणी मार्गावर घडली. या हल्ल्यात नवनाथ पांडुरंग बोंडे वय 43 वर्ष हे गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत माहिती अशी की नवनाथ बोंडे हे रिसोड शहरात आपल्या नेमून दिलेल्या क्षेत्रात SIR मॅपिंगचे शासकीय काम करत होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या मारहाणीत बोंडे यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जखमी अवस्थेत बोंडे यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्वत्र निवडणूक विभागाच्या वतीने महत्त्वाची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत भर दिवसा एका कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मॅपिंगचे काम करणाऱ्या इतर BLOमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्ही सुरक्षित नसू असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत SIR मॅपिंग करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितेची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन BLOचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे सोपवले व या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी यावेळी शहरातील BLO मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं सर, मी नवनाथ पांडुरंग मुंडे, माझं प्रभाग क्रमांक 307 गैवीपुरा आणि 2-3 ठिकाणी असं SDO मॅडमच्या आदेशानुसार माझं त्या ठिकाणी नियुक्ती झालेली होती आणि मला SIR मॅपिंगचं काम 2002 आणि 2024 यांचं मॅपिंगचं काम चालू आहे. 2002मध्ये ज्यांचं नाव होतं ते 2024च्या नंतर कोणाचं नसेल तर नातेवाईक 2002च्या नातेवाईक मतदान यादी आणि प्रभाग क्रमांक यांचं नंबर घेऊन तो दोन्हीचा मॅपिंग करणं चालू आहे. आणि त्या ठिकाणी मला अज्ञात व्यक्तीचा एक फोन आला की माझे त्या ठिकाणी नाव आहे ते तुमच्याकडे आहे, ते मॅपिंग करायचं. मी त्यांना बोललो की बाबा तुमचं ऑनलाईन मी चेक करतो, माझ्याकडे आहे का ते सांगतो. पण ते म्हटलं नाही, तुम्ही प्रत्यक्ष भेटा. प्रत्यक्ष भेटल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 9च्या नंतर 9-9:30ला तुम्ही तुमचं कामकाज बंद करता, मग तुम्ही 9-9:30ला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट का करता. यावरून 3 अज्ञात व्यक्तीने माझ्यासोबत खूप मारहाण केली. माझ्या डोळ्यातून म्हणजे कानातून रक्त पडलं, माझ्या तोंडातूनही रक्त पडलं, माझ्या नाकातूनही रक्त पडलं. खूप अशी बेदम मारहाण केली. तुमच्यासमोर हे सविस्तर दिसतच आहे. तक्रार दाखल केली का पोलीस स्टेशन? तक्रार दाखल SDO मॅडम आणि तहसीलदार मॅडम आणि त्या ठिकाणी जे संबंधित आमचे BLO आहेत ते त्या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत आहेत. नेमकी तक्रार दाखल केली किंवा नाही हे मला सविस्तर सांगता येणार नाही. त्यांनी मला रेफर वाशिमला करायचं सांगितलं.